मिळते एक धाव आणि धनंजय म्हात्रे यांच्यासाठी देखील सुवर्ण संधी आहे, परंतु ते गोलंदाजी करण्यासाठी येतील तेव्हा सुभाषजी म्हात्रे यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये आणि सलगच्या 3 विकेटसाठी म्हणजेच विकेट हॅट्रिकसाठी एकूण 3000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. सुभाष म्हात्रे यांच्या माध्यमातून ही सुवर्ण संधी आहे जेव्हा ते गोलंदाजी करण्यासाठी येतील तेव्हा. धावसंख्या आहे 1. या एका धावेने श्री गणेश होते 1/1 ही धावसंख्या आहे. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्कवरती या पहिल्या षटकामध्ये किशोर मुंडेने पहिल्या चेंडूवरती गोल्डन विकेट मिळवली आहे. संदीप पाटीलला बाद करण्यामध्ये यश आलंय. यस, टाइम मॅनेजमेंट देखील फार महत्वाचं आहे हे सांगत असताना रतन मानेरकर सर. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. सटीक यॉर्कर आपण पाहिला आणि आलाय हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी किशोर मुंडे करतायत या पहिल्या षटकामध्ये. ड्राइव्ह करताय, क्षेत्ररक्षक आहे शॉट कव्हर पॉइंटला, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आपण पाहू शकाल. 2 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात थोडीशी संत आणि सावध झाली आहे या मॅच मध्ये सागाव 40+ या टीमची. क्या बात आहे. चेतन म्हात्रे यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. संजय पवार यांच्या माध्यमातून जरी एका षटकामध्ये 3 षटकार लगावले तरी देखील 5555 रुपयांचं पारितोषिक आहे. स्ट्राइक इनला फलंदाज धनंजय म्हात्रे. चांगली सुरुवात किशोर मुंडेने केली आहे. गोलंदाजी खूप चांगली होती आहे. क्रॉस बॅटेस्टो खेळण्याचा प्रयत्न, कोणताही फुटवर्क नव्हता, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 1/2. 5 चेंडू फेकलेत किशोर मुंडेने आणि या षटकामध्ये अवघ्या 2 धावा खर्च करतोय. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. बॅक टू द बॉलर खेळतायत आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे सागाव 40+ या टीमची 1/2. आहे नरेश दादा म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपये आणि रणजित दादा ठाणगे यांच्याकडून देखील 1000 रुपये. ही सुवर्ण संधी आहे. सुभाष म्हात्रे यांच्याकडून धनंजय म्हात्रे यांच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. डान्सिंग डाउन द विकेट, स्ट्रेट डाउन द ग्राउंड हा फटका. क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखणा फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चौकार. भोईर जे रेग्युलरचे खूप चांगले फलंदाज आहेत तेवढेच चांगले गोलंदाज देखील आहेत. सलगच्या 3 षटकारांसाठी नक्कीच पारितोषिक आहे 3000 रुपयांचं सागाव या टीमसाठी
ही सुवर्ण संधी आहे. सागाव संघावरती पारितोषिकांचा वर्षाव केलाय या मॅच मध्ये. धावसंख्य आपण पाहू शकाल 6 धावा धावफलकावरती आहेत. गंगाराम गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. मिस्टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल आणि हा झेल पकडलाय सेकंड अटेम्प्ट मध्ये गंगारामने. फलंदाज झाल्या बाद लागतोय. अजून एक धक्का सागाव 40+ या टीमला. फलंदाज चेतन म्हात्रे. बॅक टू द पवेलियन. ऑन केलेला आहे सागाव या टीमसाठी. आता मात्र सुवर्ण संधी आहे. कोणताही खेळाडू 3 चेंडू 3 षटकार लगावेल, एका षटकामध्ये 3 षटकार लगावेल त्याच्यासाठी पारितोषिक आहे 5,555 रुपयांचं. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतो या मॅच मध्ये. एका धावेसाठी झगडताना आपण पाहतोय सागाव 40+ या टीमला. ऑन साइड ला पिकअप स्ट्रोक इनटू द स्लॉट एंड आउट ऑफ द प्लॉट. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला संघर्षमय षटकार येतोय या इनिंग मधील फलंदाज सुनीलच्या बॅट मधून. ऑन साइड ला अजून एक चांगला स्ट्रोक आणि सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा षटकार सुनीलच्या बॅट मधून. आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे सागाव 40+ या टीमची 18. संघ अडचणीमध्ये सापडला होता आणि या संघाला आणि या डावाला सावरण्याचं काम केलंय या सुनील भोईरने. कारण की बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत. जर तिसरा षटकार आला सलगचा तर नक्कीच 5,555 रुपयांचं पारितोषिक असेल. समाजसेवक उद्योजक संजय पवार यांच्या माध्यमातून ही सुवर्ण संधी आहे. मोनिश मुंडे वेलकम, स्वागत आहे. आगासन 40+ या टीमला ते देखील सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. या पण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बघा यानंतर रेग्युलरचा सामना आहे, विनर विनर. त्यामुळे विनंती असेल दोन्ही संघांना की आपण कुठे जायचं नाहीये. वाईड यॉर्करचा वापर केलाय तेच पाहिलं पंचांनी. डॉट बॉलची समाप्ती. पिसवली आणि जुनी डोंबिवली या 2 टीम मध्ये सामना असेल आणि तो सामना 4 षटकांचा असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. धावसंख्या आहे 18. किशोर मुंडे सेकंड स्पेल मध्ये आहेत आणि लाईन पाहावी लागेल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. धावबाची संधी, विकेटचं पतन. फलंदाज झाले बाद. धनंजय म्हात्रे. बॅक टू द पवेलियन. वाईड प्लस रनआउट. षटकार लगावला फलंदाज सुनील भोईरने. तर संजय पवार यांकडून 5,555 रुपयांचं पारितोषिक आहे.
ही नामी संधी आहे सुनील भोईरकडे. सुनील भोईर ऑन स्ट्राइक, ज्याने सलग 2 षटकार लगावलेत. आणि संदीप पाटील येत आहेत, उर्फ बाळू या नावाने सुपरिचित आहेत. आणि आलाय हा डॉट बॉल. फुल टॉस चेंडू आहे, ट्रायल करतायत डीप मध्ये. मिड विकेटला फिल्डर आहेत उपस्थित, चांगलं क्षेत्ररक्षण आणि विक्रम होते डीप मध्ये. मिळते एक धाव. बघा यापुढील सामना थोडंसं करेक्शन आहे. भाल 40+ आणि वाडेकर 40+ या 2 टीममध्ये होणार आहे. आणि त्यानंतर कोणता सामना होईल हे आयोजक आम्हाला सांगतील, तेव्हा आम्ही तुम्हाला कळवणार आहोत. परंतु यापुढील सामना भाल 40+ आणि वाडेकर 40+ या 2 टीममध्ये असेल. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. परफेक्ट यॉर्कर चेंडू. याही षटकामध्ये चांगली गोलंदाजी. ज्याप्रमाणे अशोक पाटील सर पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केली होती किशोर मुंडेने, त्याचप्रमाणे याही षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी करतायत किशोर मुंडे. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हा फटका सेफ फटका आहे, क्रिकेटचा सेफ फटका ज्याला म्हटलं जातं. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून सीमा पार. हा येतोय चौकार. लगेचच आणून देत आहेत, त्यांचे देखील विशेष कौतुक करेन. करण एक चेंडू शिल्लक आहे या तिसऱ्या षटकातील. 5 षटकांचा सामना आहे. क्या बात आहे, प्रचंड वेग आपण पाहिला. आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 24 धावा धावफलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सागाव 40+ या टीमची. जो कोणताही फलंदाज 3 षटकार मारेल त्याच्यासाठी 5,555 रुपयांचं पारितोषिक आहे. रोहित भोईर यांच्याकडून सलगच्या 3 षटकारांसाठी 3,000 रुपयांचं पारितोषिक आहे. मिस्टायमिंग स्ट्रोक, जवळपास क्षेत्ररक्षक नाहीये. एक धाव झाली, पूर्ण चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग लेगच्या दिशेने. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 26 धावा धावफलकावरती आहेत. 5 षटकांचा सामना आहे. यापुढील सामना देखील 5 षटकांचा होणार आहे. भाल 40+ आणि वाडेकर 40+ या 2 टीम मध्ये.
क्या बात आहे, क्या बात आहे. चांगला चेंडू पूर्णपणे बीट केलाय या चेंडूवरती सुनीलला. गोलंदाज देखील सुनील आहेत, फलंदाज देखील सुनील आहेत. सुनील वर्सेस सुनील हे बॅटल. बघा बाईक लाईट ऑफ करा विनंती असेल. समोर पिसवली टीमचे खेळाडू आहेत, तिथे स्कूटी आहे आय थिंक, त्याची हेडलाईट सुरू आहे. यस थँक्यू. रिव्ह्यू घेतलेला आहे व्हाईट चेंडूसाठी. यस बॅटिंग करणाऱ्या सागाव टीमने, कारण की प्रत्येक टीमकडे एक रिव्ह्यू आहे. LBW आणि बॅटकट सोडून सर्व गोष्टींसाठी रिव्ह्यू आहे. एका इनिंगमध्ये एकच मिळणार आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. जर नक्की सक्सेसफुल झालं तर तो रिव्ह्यू कंटिन्यू असेल आणि आपण चेक करतोय योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. आमचे TV अंपायर रिव्ह्यू अनसक्सेसफुल, रिव्ह्यू गमावलेला आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. यस गुड डिसिजन पंच संदीप भाणे आणि आमचे TV अंपायर. गोलंदाज सुनील आहे. सुनील वर्सेस सुनील हे बॅटल. शॉर्ट टर्म पुल केलाय, क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या वाक्याच्या बाहेर. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा पार. हा येतोय षटकार. सुनील भोईर ऑन फायर. कारण की सातत्याने विकेट गमावले होते आणि 3 षटकार लगावलेत. संजय पवार यांच्या माध्यमातून देखील सुवर्ण संधी आहे. एका षटकामध्ये जो कोणताही फलंदाज 3 षटकार मारेल त्याच्यासाठी 5,555 रुपयांचं पारितोषिक आहे. एक धाव झाली पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. धावबाची संधी होती परंतु फेकी चुकीची येते आणि मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 34. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मानपाडा गावचे समाजसेवक उद्योजक आदरणीय संजय वजे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जय पिंपला देवी चषकामध्ये मान्यवरांची मानदी आळी आपण पाहतोय. रजनीकांत गायकवाड यांना विनंती असेल आपण कुठे असाल तर या. रजनीकांत गायकवाड ऑन साइडला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. हाईट फॅक्टर सांगतायत. लाऊड अपील केली होती LBW ची आणि हाईट फॅक्टर सांगतायत ते म्हणजेच पंच संदीप भाणे सर. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 34 आहे. रजनीकांत गायकवाड यांना विनंती असेल आपण कुठे असाल तर या. मॅनेजमेंट कमिटीशी आपण संपर्क साधायचा आहे. क्या बात आहे, अप्रतिम सुरेख कमबॅक केलंय या षटकामध्ये. बॅक टू बॅक 2 चेंडू आले डॉट आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 34-34. जे संगणक आय थिंक उपस्थित आहेत. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत.
भाल 40+ या टीमचे संगनायक आपण या, कारण की वाडेकर 40+ या टीमचे संगनायक इथे उपस्थित आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा, धावसंख्या 36. अंतिम षटक सुरू आहे. सामना सुरू आहे आगासन 40+ आणि सागाव 40+ या दोन टीममध्ये. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. श्री बालाजी मित्रमंडळ मानपाडा आणि जय पिंपलादेवी क्रिकेट संघ मानपाडा 40+ आयोजित जय पिंपलादेवी चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. आजची ही पहिली रात्र आहे. पुन्हा एकदा लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका डीपमध्ये. लॉंग ऑफला फिल्डर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा मिळतील या चेंडूवरती 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल 38. 38 धावा धावफलकावरती आहेत. सिंगल डबलच्या साह्याने धावफलक पुढे जाताना सागाव 40+ या टीमची धावसंख्या आहे 38. सुनील भोईर खेळतायत 3 षटकारांच्या साह्याने 23 या धावसंख्येवरती. संदीप पाटील खेळतायत 8 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर खेळतायत. फॉलो थ्रू मध्ये चांगले क्षेत्ररक्षण आलंय. हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी होते आगासन 40+ या संघाच्या माध्यमातून. या मॅच मध्ये 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या पहिल्या इनिंग मधील. होंडा शाईन बाईक आपण पाहतोय नरेशजी ठाकूर साहेबांच्या माध्यमातून लाभलेली आहे. या मॅन ऑफ द सिरीज साठी सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय या बाईकने. पुन्हा एकदा मिळते फक्त आणि फक्त एकच धाव, कारण की स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय सुनील भोईर, ज्याच्या बॅटमधून 3 षटकार आलेत आणि अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या आहे 39. 2 चेंडू आणि 2 मोठे फटके अपेक्षित आहेत सागाव 40+ या टीमला, जेणेकरून 50 धावा होतील. ऑन साइडला लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला आणि क्या बात आहे. चांगले क्षेत्ररक्षण. चेंडू आतमध्ये ढकललेला आहे आणि मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. काय चेक करायचं का पंच? यस, आपण चौकार आहे. यस, चौकार आहे. प्रामाणिकपणे सांगितलेले आहे फिल्डरने की हा चौकार आहे. धावसंख्या 43. 1 चेंडू शिल्लक आहे. लॉफ्टेड हिट पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. मी आधीच म्हटलं होतं शेवटचे 2 चेंडू आहेत आणि 2 चेंडूवरती 2 मोठे फटके अपेक्षित आहेत आणि ते 2 मोठे फटके आलेत. षटकार आलाय शेवटच्या बॉलवरती आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 49 आणि 50 धावांचं टार्गेट सेट केलंय सागाव 40+ या टीमने आगासन 40+ या संघासमोर. चला आपण टॉस करूया. भाल 40+ आणि वाडेकर 40+ या 2 टीम मध्ये. नक्कीच आता ज्यांचं आगमन झालंय एक यशस्वी उद्योजक संजय वजे साहेबांना विनंती असेल की आपण या. आपल्या शुभाचे टॉस होईल. 5 ओव्हरची मॅच असेल. श्री बालाजी मित्रमंडळ किंवा जय पिंपलादेवी चषक मानपाडा असं तुम्हाला कॉल करायचं आहे. संजय वजे साहेबांच्या शुभाचे आपण टॉस करूया. 40+ ची मॅच. जय पिंपलादेवी असं कॉल केला आणि बालाजी मित्रमंडळाला नक्कीच विनंती असेल पण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. सचिन आमच्यासोबत आहे. सचिन टॉस जिंकलाय. समोर मंगेश 11 वाडेकर संघ. सर्वप्रथम निर्णय काय असेल? बॅटिंग. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा आम्ही पाहिलं आयरे संघाने टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या मॅचमध्ये आजदे संघाने टॉस जिंकला, त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. तुम्ही टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. याच्या मागचं रहस्य काय? काय नाही, थोडंसं प्रेशर कमी होतं बॅटिंग केल्यानंतर. सचिन, बऱ्याचशा स्पर्धा तुम्ही खेळल्या. अध्यक्ष चषकमध्ये सुद्धा तुमच्या टीमने खूप चांगला खेळ केला होता. एकंदरीत आयोजनाबद्दल काय सांगशील? मानपाड्याची नाईट स्पर्धा आयोजन तर खूप चांगलं आहे. मैदान पण चांगलं आहे. लाईट्स खूप आहेत आणि खूपच चांगलं आयोजन आहे. तर या स्पर्धेचा नियम आहे मालिकावीरीसाठी आपण जी 2 व्हीलर बाईक पाहतोय होंडा शाईन, फायनल मॅचच्या धावा काउंट होणार नाहीयेत असं आयोजकांनी सांगितलंय. तू या निर्णयाबद्दल काय सांगशील? तो पण निर्णय चांगलाच आहे.
फक्त टॉप 4मध्ये पोचल्यानंतर जेवढे काउंट होतील तेवढेच रनमध्ये जो बॅट्समन किंवा ऑलराऊंडर असेल त्यालाच भेटणार आहे ती. नंतरच्या 2 मॅच असतात, त्याच्यानंतर ते कोण पुढे असेल तर मग त्याला पण नाही भेटत ती. शुभेच्छा असतील वाडेकरचे आमचे कॅप्टन आमच्यासोबत आहे. टॉस तुम्ही जिंकलास, काय निर्णय घेतला कारण समोरच्या टीमने बॅटिंग घेतली, म्हणजे तुमच्या मनासारखं झालं फिल्डिंग करण्याचा निर्णय, नक्कीच तुम्हाला फिल्डिंग मिळाली. समोरच्या टीमला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50-55 पर्यंत धावा. ज्या प्रकारे अध्यक्ष चषक ही स्पर्धा आपण पाहिली, बऱ्याच चर्चा झाली फायनल मॅच नंतर की फायनल मॅच फारशी चांगली झाली नाही. निलेश कापसेने उल्लेख केला की फायनल मॅच चांगली व्हायला पाहिजे, मात्र चांगली झाली नाही. मात्र तुम्ही काय सांगाल? याही स्पर्धेत आपण पाहतोय फायनल मॅचच्या धावा काउंट होणार नाही. या अगोदर आम्ही रेग्युलरमध्ये हा नियम पाहिला होता, आता 40+ पहिल्यांदाच मानपाडा संघाने ही संकल्पना मांडली. काय सांगाल या संकल्पनेबद्दल? शुभेच्छा असतील तुम्हाला. टॉस इथे जिंकलाय तो भाल 40+ संघाने, त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे पुढच्या मॅचमध्ये मंगेश 11 वाडेकर संघाला फिल्डिंग करायची. धन्यवाद. विद्यमान सामना सुरू आहे, जिथे सागाव या संघाने नक्कीच अंतिम क्षणामध्ये एक फायटिंग टोटल उभी केलेली आहे. 49 धाव बनवल्यात 5 षटकांमध्ये आणि 50 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. आणि या 50 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया. आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ डोंबिवली नितीनजी काळन यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये.
विकी वजे यांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. फोर्टी प्लसच्या ज्या 4 ट्रॉफीज तुम्ही पाहताय ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेले ते विकी वजे यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वळूया मॅचच्या दिशेने. पहिलं षटक घेऊन येतात गोलंदाज संदीप पाटील. पहिलाच बॉल किशोरसाठी आपण पाहतोय. रमेश तिथे चांगली फिल्डिंग झाली, किशोरचं खातं उघडलं. तर आता स्ट्राईक एंडला गंगाराम येत आहेत. शैने मुंडे सुद्धा आलेत आमचे मित्र, त्यांचे हार्दिक स्वागत. ईश्वरी 11 संघाचे पुरस्कर्ते बघा सोमनाथ भोईर यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. कारण तुम्ही पाहतायत रघुनाथ पाटील क्रीडांगण उंबारली असं नामकरण या क्रीडांगणाचं करण्यात आलेलं आहे. एक धावपल करते आपल्या पारामध्ये. संदीपचा पुढचा बॉल ऑन साईडला करायचं होतं, खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. भरपूर वर्ष लेदर बॉल क्रिकेट सुद्धा संदीप शंकर पाटील खेळलेले आहेत. ए डिव्हिजनसाठी सुद्धा ते भरपूर क्रिकेट खेळलेले आहेत आणि हातभर चेंडू वळण्याची क्षमता या गोलंदाजाकडे. ॲडव्होकेट आमचे विनायक पाटील आले असतील तरी आपले हार्दिक स्वागत. आणि धनंजय मात्रेसाठी ज्यावेळी गोलंदाजी येथील विकेट हॅट्रिकसाठी आपण पाहिलं लेजंड क्रिकेटर सुभाष मात्रे फिरकीचे जादूगर यांच्याकडनं 3000 रुपये. शॉर्ट प्लेचा बॉल होता, फायदा घेऊ शकले नाहीयेत. फाईन फिल्डिंग चांगली आहे, डायरेक्ट हिटचा प्रयत्नही केलाय मात्र एक धाव रोखू शकत नाहीये. गंगारामचं खातं उघडलं तर सिंगलने. धावसंख्या 2. 50चं एक्झॅक्ट टार्गेट या मॅचमध्ये. म्हणजेच काय तर सरासरी 10.00च्या सरासरी धावा करायचे. पुढच्या मॅचमध्ये टॉस झालेला आहे, बालसंघ टॉस विन आहे, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुढच्या मॅचमध्ये बॅटिंग करावी लागेल. आपण बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पुढच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर भाल 40+ संघाने सचिनने सांगितलं की बॅटिंग करून अपोजिट टीमवरती आम्ही दबाव निर्माण करू. त्यामुळे मंगेश 11 माडेकर संघ तुम्हाला फिल्डिंग करायची. पुढच्या दोन्ही टीम्स जसे 2 षटकं बाकी राहतील तुम्हाला आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबायचे. सचिन पाटील आपल्यापासून रजा घेत आहेत. दोन धावा दापल होते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 बॉलचा केस संपलेला आहे. संदीपला तुम्ही पाहतायत गोलंदाजी मार्कवर. सर्व प्रवेश फी जमा करण्याची जिम्मेदारी आपण पहिल्या देवेन यांच्या खांद्यावरती आहे. त्यामुळे प्रत्येक कॅप्टनला एकच सूचना असेल, टॉस झाल्यानंतर तुम्ही लगेच देवेनशी संपर्क साधा, आपली प्रवेश फी जमा करा आणि त्यानंतर मॅचेस खेळा. आयोजकांना प्रचंड मेहनत करावी लागते. शॉर्ट प्लेनचा बॉल होता, चेंडूला पाठवून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरून. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. येतोय पिंपला देवी चौकार. लग 3 बॉल 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज कॅप्टन कूल विनोद पाटील संदप यांच्याकडे पारितोषिक असेल. पहिला चौकार आलाय अशोका मला सांगतायत. पहिल्या 3 बॉलवरती 2च धावा आल्या होत्या. पुढचा बॉल लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. एक चांगला झेल टिपलाय तिथे चेतन मात्रेने. फलंदाज बाद होईल. किशोरची खेळी समाप्त. आगासन 40+ला पहिला धक्का 6 या धावसंख्येवरती. लगेचच रामनाथ पाटील यांचं बोट आकाशाकडे आलं. एक चांगला झेल तिथे टिपला. रामनाथ पाटील सुद्धा एक चांगले क्रिकेटर आहेत नाही जे 40+ संघाचे आणि त्यांनी योग्य डिसिजन लगेचच दिलाय. चेतन म्हात्रे यांनी बघा जबरदस्त झेल. कारण चेतन म्हात्रे भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा त्यांनी केलेली. रामनाथ यांच्या माध्यमातून तुम्हाला भार्गव 11 संघ सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतो. याच मैदानामध्ये तुम्हाला स्वर्गीय गोपाल बुधाजी पाटील व स्वर्गीय गौतम श्रीपत पाटील यांच्या स्मरणार्थ उंबारली स्मृती चषक ही स्पर्धा आणि ज्यावेळी उंबारलीची स्पर्धा आली त्यावेळी सर्व प्रवेश फीची जिम्मेदारी सोमनाथ भोईर यांच्या खांद्यावरती होती. प्रत्येक कॅप्टनशी ते संपर्क साधायचे, प्रवेश फी जमा करणं. अन्यथा टीमचे जे खेळाडू असतात जो एंट्री जमा करतो त्याला जास्त प्रश्न विचारले जातात. त्यामुळे देवेनलाही माहिती आहे मलाही माझ्या खांद्यावरती जिम्मेदारी. त्यामुळे ते लगेचच कॅप्टनशी संपर्क साधतात. 6 धावा धापलकरती लागलेत.
संदीप राईट मोर्थ विकेट. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते, जबरदस्त गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. संदीप पाटीलच्या माध्यमातून चेंडूला थोडंसं टॉस करतात ते. हा ॲक्शन रिप्ले आपण बघूया आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. लेदर बॉलच्या माध्यमातून खूप चांगलं क्रिकेट खेळलंय. मी मगाशी उल्लेख केला ए डिव्हिजनसाठी. आणि अजय पेंढारकरची स्पर्धा मला आठवते श्रद्धांजली. बघा हा ॲक्शन रिप्ले पडल्यानंतर थोडासा बाहेर काढला, वाईटची मागणी करण्यात आली. ते जरी चौकार लागला असेल मात्र 6 धावा दिल्यात. 6 धावा दापल कोते आपल्याला पाहायला मिळतात. हे आपले भालचे खेळाडू आपल्याला आता टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतात. सचिन चिकनकर काहीतरी चर्चा करतात. गणेश मात्रे थोडेसे खाली बसलेत. पप्पूला बघू शकाल, जसं काय जेवायला आपण रांगेत बसतो त्याच प्रकारे पप्पू बसलेत. वाडा फक्त नाही. धन्यवाद पप्पूचा हात आम्हाला नक्की झालाय. चला मॅच सुरू करा. फास्ट घ्या, फास्ट प्लीज. थोडीशी घाई करा. सागाव संघ रमेश येत आहेत दुसरं षटक घेऊन. रमेश भाई येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. प्रसिद्ध चाय व्यावसायिक सुद्धा आहेत. MIDC मध्ये तुम्ही पाहिलं तर भरपूर त्यांना मागणी असते. चला फक्त फास्ट घ्या, फिल्डिंग लवकर लावा सागाव संघ प्लीज. सुनील भोईरने चांगली बॅटिंग केली आहे मॅच मध्ये. धनंजय मात्रे ज्यावेळी गोलंदाजीला येतील नक्कीच लेजंड क्रिकेटर फिरकीचे जादूगार सुभाष मात्रे यांच्याकडनं 3000 रुपये विकेट हॅट्रिकसाठी. करण काळनचा मला वाटतं वाढदिवस आहे. भीम काळन नाही, मला वाटलं करण काळनचा वाढदिवस आहे की काय. केक आलाय. भीम काळन या व्यासपीठावरती. भीम काळन आलेले आहेत. 40+ क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव सुद्धा आहेत. चेंडू हवेत आहे. मग झेल घेणार कोण? नाही झेल घेणार कोण हा प्रश्न आहे आता. धनंजय दादा थांबले, रमेश थांबले. चेंडू बराच वेळ हवेत होता. कदाचित त्यांना वेटचा आवाज आला मला वाटतं, त्यामुळे ते थांबले. 8 धावा मिळाल्यात. काही गंगाराम सारखा एक चांगला फलंदाज आहे अशोक गंगारामला जीवदान मिळालं तो मागात पडू शकतो. कारण की आपण पाहिलं तर नारिवलीची जी स्पर्धा जयेंद्र शेठ पाटील राणी धाब्याचे ऑनर त्यांची स्पर्धेमध्ये मालिकावीरचा मानकरी होता. आणि उत्कृष्ट फलंदाज सचिन भोईर होते, जे अध्यक्ष चषकमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्यांची निवड झाली. आणि त्यांची व्हिडिओसुद्धा भरपूर व्हायरल झाली ज्यावेळी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. कारण एक चांगला प्लॅटफॉर्म अर्जुनभाई पाटील यांनी दिला आहे 40+ला. फक्त तुम्हालाही चांगलं क्रिकेट खेळायचं आहे. आणि त्याचमुळे या स्पर्धेमध्ये फायनल मॅचच्या धावा मालिकावीरसाठी काउंट होणार नाही आहेत. म्हणजे जे रेग्युलरमध्ये आपण अनेक वर्ष पाहिलं ते आता 40+मध्ये पहिल्यांदाच कोणी करून दाखवलं तर मानपाडा 40+. फायनल मॅचच्या मालिकावीरसाठी धावा काउंट होणार नाही आहेत. लक्षात घ्या. जी होंडा शाईन बाईक आहे साहिल नरेश ठाकूर सोनारपाडा बालाजी स्टेट आणि ध्रुवी एंटरप्राइजेसच्या माध्यमातून ही बाईक आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेली आहे. 9 धावा झाल्यात. रमेश थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतात, मात्र तुम्हाला जास्त वेळ घ्यायचा नाही आहे हे लक्षात असू द्या. ही महत्त्वाची सूचना. अन्यथा एक अतिरिक्त खेळाडू तुमचा 38 सर्कलमध्ये येऊ शकतो. शॉर्ट प्लेनचा बॉल होता. आता या फटक्याला काय म्हणायचं अशोक. धावा तर 6 मिळाल्यात. षटकार. जणू काही या षटकाराने सोमनाथ भोईरचं स्वागत केलं. आमचे कॅप्टन कुल सचिन भोईर यांना विनंती. या सचिन. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर नेहमी चर्चेत असणारा खेळाडू. आणि मगाशीच मी त्यांचा उल्लेख केला. अध्यक्ष चषकमध्ये खूप चांगलं मनोगत त्यांनी व्यक्त केलं. यष्टिरक्षक बीट झाले आहेत. मात्र थर्ड मॅनला चांगली फिल्डिंग आहे. लेग बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळाली. एक सिंगल मिळाले. धावसंख्या 15. तर या क्रिकेट या खेळाने तुम्हाला भरपूर प्रसिद्धी दिलेली. क्रिकेट या खेळामध्ये तुमची मैत्री वाढली. मग अजून काय पाहिजे तुम्हाला. फक्त क्रिकेट फेअर क्रिकेट खेळायचे. आणि हाच उल्लेख सचिनने केला होता अध्यक्ष चषकमध्ये. अर्जुनभाईंनी तुम्हाला एक चांगला प्लॅटफॉर्म दिलाय. फॉलो थ्रू मध्ये रमेशने एक चांगला झेल टिपलाय. गंगारामची खेळी समाप्त. 15 वरती दुसरा धक्का. आकाशन 40+, 16 वरती.
समेत आमचे स्कोरर भावेश पाटील उंबारली यांचे आगमन झाले. भावेश पाटील आपले हार्दिक स्वागत. 16 वरती दुसरा धक्का आणि लालचंद मुंडे आले आता बॅटिंग करण्यासाठी. शॉर्टर प्लेनचा बॉल होता मात्र टायमिंग झालं नाहीये. चेतन मात्रेचा जजमेंट चांगला आहे, चूक होणार नाहीये. लालचंद 0 वरती बाद. 16 वरती तिसरा धक्का आकाशन 40+ला. अठरा बॉल 34. भावेश सुद्धा आमच्या सोबत जॉईन झालेले आहेत. 18 बॉल मध्ये 34 करायचे आहेत. संदीप म्हात्रे तुम्ही बघू शकाल सागाव चषक मध्ये खूप महत्वाची भूमिका असते. सर्व टीमची प्रवेश फी जमा करण्याची जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावर. याच मैदानात तुम्ही स्पर्धा पाहिलं होतं. सागाव चषक 3 दिवसामध्ये 32 संघ. चांदीचे सोन्याचे 9 कॉईन तुम्हाला पाहायला मिळाले. 20,000 रुपयाचं कॅश प्राइस पाहायला मिळालं. संजय वजे साहेब सुद्धा थोडासा राऊंड अप घेत आहेत. 18 बॉल 34. चला गोलंदाज युवराजचा पहिलाच बॉल क्षेत्रक्षे डीप मध्ये. रमेश थोडेसे थांबले. चांगली फिल्डिंग झाली. रनआउटची संधी आहे. युवराजला बॉल जरी मिळाला असं मात्र फलंदाज वेगाने धावलेत बॅटिंग करण्यासाठी. सुनील आलेत. दत्ता मात्रे यांचे खूप जिवलग मित्र भीमचंद्र कान यांचा आज वाढदिवस तो आपण साजराही करणार आहोत या इनिंग मध्ये. 17 बॉल मध्ये 32 सज्जुरी करायचे आहेत. युवराज शॉर्टर आहे का बघा. पंचांचा निर्णय अंतिम असेल. फिल्डिंग लावून घ्या. पंचांचा निर्णय अंतिम असेल. संदीप भाणे काय शॉर्टर आहे. चला 17 बॉल 33. नाही कोणत्याही टीमवरती अन्याय होणार नाहीये. पंचांनी पाहिलंय कारण की आताच लाईनअप सुद्धा लाईन आखण्यात आले आताच काही वेळापूर्वी. 17 बॉल 33 करायचे. अजूनही 50चं टार्गेट आहे. पुढचा बॉल चांगला बॉल होता. युवराज पाटील चांगली गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये तुम्ही पाहतायत जबरदस्त गोलंदाजी केली आहे. ऍक्शन रिप्ले बघा. राईट अबोर्ड द विकेट पडल्यानंतर ऑफ ब्रेक तुम्हाला पाहायला मिळाला. चेंडू वेगाने आतमध्ये आला आणि हीच खासियत आहे गोलंदाज युवराजची. राईट अबोर्ड द विकेट. इथे चेंडू हवेत आहे. क्षेत्रक्षे दूरवर आहेत. अनिल म्हात्रे बघा जबरदस्त फिल्डिंग केली आहे. कौतुक करेल मी अनिल म्हात्रे यांचं. जबरदस्त फिल्डिंग. 3 धावा सेव्ह केल्यात आपल्या टीमसाठी. 1 ने धावसंख्या पुढे सरकली. अशोक आम्हाला सांगतात 18 चेंडू शिल्लक आहेत. 15 धावा करायच्यात 32. अनिल म्हात्रे संदीप म्हात्रे भरपूर महत्वाची भूमिका सागाव चषक मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. 3 दिवस बरोबर सकाळी 7:30 पावणे 8 वाजता रिपोर्टिंग. 8:15 मॅच सुरू करणं आणि त्याचमुळे 32 संघ खेळण्याचा विक्रम सुद्धा सागाव चषक मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. म्हणजे चेतन म्हात्रे असतील. चेतन म्हात्रे या मॅच मध्ये 2 कॅच पकडलेत. यानंतर मॅच तुम्हाला पाहायला मिळेल भाल विरुद्ध मंगेश 11 वाडेकर. फुल टॉस बॉल होता. फायदा घेऊ शकले नाहीयेत. सुनील स्वतःवरती नाराज आहे. हळूहळू मॅच थोडीशी कठीण होत चालली आहे. आकाशन 40+ टीम साठी 14 बॉल 32. येणाऱ्या काळामध्ये आकाशन प्रीमियर लीग स्पर्धा सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे 8 एप्रिलला. विराज मुंडे आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून मात्र इथे चांगली गोलंदाजी. फटका चांगला आहे. पंचांचा इशारा येईल. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
पाहावं लागेल. ऑप्शनच्या थोडासा बाहेर आहे. पंच वाईट चिकून करतायत. 13 बॉल 23 धावा झाल्या. 27 धावांची गरज आहे. ज्ञानेश्वर पाटील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये 12व्या खेळाडूच्या भूमिकेत. त्यांचे सुपुत्र आपण पाहिलं तर चिन्मय पाटीलचा आम्ही उल्लेख करू. खूप चांगले क्रिकेटर. शिवाजी दादा शेलार स्मृती चषकमध्ये मालिकावीरचे मानकरी सुद्धा होते. नेहमीच चांगली बॅटिंग. लेदर बॉल क्रिकेट जास्त प्रमाणात चिन्मय खेळत असतात. वेदांचा मी उल्लेख करेल. तोही लेदर बॉल क्रिकेट खेळत असतो. सुभाष म्हात्रे यांचा मी उल्लेख करेल. लेजंड क्रिकेटर एका ज्यांनी गुरुदत्त सागाव संघाटी गाजवला. एकदा पूर्ण आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. चेतनचा थ्रो चांगला आहे. धनंजय म्हात्रे यांचा बॅकअप बघा. षटक क्रमांक 3 इथे समाप्त होईल. 3 षटकाचा खेळ संपलाय. आता चेंडू शिल्लक आहेत 12. धावा करायच्या आहेत 25. 12.50च्या सरासरीने धावा या मॅच मध्ये अजूनही करायच्या आहेत अगासन 40+ संघाला. करण्यात आले. त्यामुळे जलपान करायचं असेल तर लवकर करून घ्या. मॅच लगेच सुरू करा. पुढच्या मॅच साठी दोन्ही टीम्स आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबायचे. मंगेश 11 वाडेकर संघ तुमची फिल्डिंग आहे आणि भाल 40+ संघ तुमची बॅटिंग आहे. त्यामुळे दोन्ही टीम्स रेडी राहा. आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबायचे. प्रसिद्ध गायक बघा महाराष्ट्राचे सुनील नाना भोईर. या सुनील भोईर आपले हार्दिक स्वागत. भरपूर गायक आपल्या आगरी समाजाने दिलेले आहेत. आशिष म्हात्रे यांचा मी नेहमीच उल्लेख करतो. खार्डीचे परमेश माळी हेडूटने पाणी सुनील भोईर या. नरेश म्हात्रे आपल्याला बोलवत आहेत. या प्रसिद्ध गायक गोलोलीचे. चार अंडरग्राऊंड आहेत. पहिल्यांदाच टेनिस क्रिकेटमध्ये आम्ही पाहिलं उंबारली नाईट स्पर्धेमध्ये 4 ठिकाणी पाण्याची व्यवस्था. आतापर्यंत कुठेही पाहिलं नव्हतं. इंटरनॅशनलही नसेल मला वाटतं. कारण इंटरनॅशनल रिंग्स जातं नक्कीच. अशोक खेळाडू जातात मैदानात. मात्र आपल्याकडे तेवढा वेळ नसतो. त्यामुळे खऱ्या अर्थाने उंबारली ग्रामस्थांचे आभार व्यक्त करायला हवं. कारण की 4 ठिकाणी पाण्याची व्यवस्था बघायला मिळते. उंबारलीची नाईट स्पर्धा पहिल्यांदाच आयोजित केली आणि जबरदस्त चर्चेत राहिली. खास करून लाईटची चर्चा भरपूर झाली. आणि तशी स्पर्धा आपल्याला आता श्री बालाजी मित्रमंडळ मानपाडा आयोजित जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा 40+ आयोजित जय पिंपळादेवी चषक 2025चं भव्य दिव्य आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं. पहिल्याच रजनी आपण पाहतो डे नाईट फॉर्मॅट या स्पर्धेत तुम्हाला पाहायला मिळेल. होंडा शाईन ही बाईक तुम्हाला पाहायला मिळेल. मात्र लक्षात घ्या फायनल मॅचच्या धावा मालिकावीरसाठी काउंट होणार नाहीयेत या स्पर्धेमध्ये. आमचे मित्र भूषण आले असतील वाडेकरचे. त्यांना विनंती असेल आपण या. भूषण आपले स्वागत. 1 मिनिट 18 आपण पाहिलं तर 12 बॉल 25. ओके 12 बॉल 25. संदीप पाटील आले दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करण्यासाठी. पहिलं षटक त्यांनी कोणी एंड कडनं टाकलं होतं. शॉर्ट प्लेनचा बॉल होता. चेंडू बराच वेळ हवेत आहे. विलास संदीप आणि रमेश 3 खेळाडू धावत आहेत. मात्र टेनिस बॉल आहे स्वाभाविक आहे. तो पडल्यानंतर बाउन्सच घेईल आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. असताना पहिल्याच बॉलवरती चौकार आपल्याला पाहायला मिळतो. खेळाडू कक्षाच्या दिशेने 11 बॉल 21 या मॅचमध्ये आता करायचे आहेत. अध्यक्ष चषकमध्ये 12 बॉल 20ची मॅच आपण पाहिली. टर्न झाली होती. त्यामुळे अशक्य काहीच नाही आहे क्रिकेटमध्ये. शॉर्ट प्लेनचा बॉल होता. फायदा घेऊ शकले नाहीयेत. विलास थोडेसे उशिरा धावले असंच म्हणावं लागेल. 1 धाव इथे मिळाली. बॅक टू बॅक 2 षटकार बिंदासने जरी मारले तरी संजय मुंडे यांच्याकडे 2000 रुपयाचं कॅश प्राइज. 30 धावा झाल्यात. 20 अजूनही करायचे. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सध्या स्ट्राईक एंडला सुनीलला तुम्ही पाहतायत. संदीपचा पुढचा बॉल राईट अमोर द विकेट. चांगला बॉल आहे. पडल्यानंतर थोडासा बाहेर काढलाय. पंच सांगतायत डॉट बॉल. 9 चेंडू 20 या मॅच मध्ये करायचे. प्रत्येक बॉल नंतर समीकरण बदलते. 40+ संघटनेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. हे लक्षात असू द्या.
9-20 धावा या मॅच मध्ये करायच्या. संदीप दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेत. शॉर्ट थर्ड मॅनला अनिल म्हात्रे यांना तुम्ही पाहतायत. गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक धनंजय म्हात्रे यांना तुम्ही पाहतायत. पुढचा बॉल बॅकफुटला गेले. कव्हरच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. पुढच्या मॅचचा टॉस झालाय. चला पुढच्या दोन्ही टीम्स वाडेकर आणि बाल आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबायचे. 2 धावा इथे मिळालेत. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 18 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. संदीप पाटील यांनी अजूनही गोलंदाजी केली नाहीये. संदीप शंकर पाटील गोलंदाजी करतायत. 2 संदीप पाटील या संघामध्ये आहेत. त्यामुळे कदाचित शेवटच्या ओव्हरमध्ये संदीप पाटील येऊ शकतात. आताच लेदर बॉलची एक स्पर्धा आली. त्या स्पर्धेत संदीप पाटील यांचा संघ चॅम्पियन होता. चला फास्ट खेळा. बॅट्समनने वेळ घ्यायचा नाहीये. 8 बॉलमध्ये 18 करायचे आहेत. सुनील मुंडे बघा प्रयत्न करतायत. जे स्ट्राईक एंडला आहेत. 8 वरती नाबाद आहे. बिंदास 13 वरती नाबाद आहे. चांगला बॉल होता. गॅप मध्ये खेळतायत. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून आउटफील्ड फास्ट आहे आणि पंचांचा इशारा येईल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सुनीलच्या बॅट मधून आलाय. उपयुक्त चौकार. चौकार आलाय. समीकरण बदललंय. 7 चेंडू 14 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. चौकार आणि समीकरण बदललंय. सुनील मुंडे चांगली बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये. पुढचा बॉल शेवटचा बॉल. इथेही फटका चांगला आहे. मात्र सरळ चेंडू रमेशच्या हातामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. थ्रो पैकी चांगली आहे. मात्र बॅट्समनने काय केलंय. सुनीलची विकेट का गमावली. जो सुनील चांगली बॅटिंग करत आहे. एकच धाव इथे मिळाली आहे. 7 बॉल 14 करायच्या होत्या. आता 6 बॉल मध्ये 13 धावांची गरज. या मॅच मध्ये पाणी घेऊन जायचे. जाऊ शकता डीजे. संघ आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये संदीप म्हात्रे आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 6 चेंडू मध्ये 13 कंपल्सरी करायचे आहेत. बघायचे सुनीलची विकेट गमावली. मात्र बिंदास सजुरी मैदानाच्या आतमध्ये. आता बाळाराम बेडेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. संदीप म्हात्रे आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 6 चेंडू 13 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाहीये. प्रयत्न करा. यश तुम्हाला नक्कीच मिळेल. जर चांगली गोलंदाजी झाली संदीप म्हात्रेची तर पलटवार होईल. कमबॅक होऊ शकतो या मॅच मध्ये. तुम्ही पाहतायत रघुनाथ पाटील क्रीडांगण उंबारली नगरी. आता मात्र तुम्ही पाहतायत सातत्याने या मैदानात लेदर बॉलचे मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतात. टेनिस बॉल क्रिकेट भरपूर प्रमाणात खेळलं जातं. 6 चेंडू 13 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग जे काही करायचे ते बिंदास आणि आता बाळारामला करायचे. मात्र बघायचे संदीप म्हात्रेकडे व्हेरिएशन चांगलं आहे. पहिलाच बॉल शॉर्ट अप प्लेनचा होता. उंच गेलाय. क्षेत्ररक्षकाला बॉल दिसला नाहीये की काय. मात्र पंचांचा इशारा येईल. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. चौकार. प्रश्न टॉस जिंकलाय. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मंगेश शिलोन वाडेकर संघाला लगेचच फिल्डिंग लावायची या मॅच नंतर. हा 5 बॉल 9 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. निलेश कापसे अँड कंपनी इनॅक्शन मध्ये. श्लोक निलेश कापसेला सुद्धा मी पाहिलं. ज्यावेळी त्याच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. ज्यावेळी निलेशला 2 व्हीलर बाईक मिळाली FZ यामा अध्यक्ष चषक मध्ये आणि ते आनंदाचे अश्रू होते. चिरंजीव आपण पाहिलं तर निलेश कापसे यांचे श्लोक आणि त्यांनी त्यांच्या मातोश्रींचाही उल्लेख केला.
त्यांची इच्छा होती की निलेशने बाईक पटकावी. 5 बॉल 9 रन्स. ऑन साईडला खेळायचं होतं, पंच वाईटची खून करतायत. ऑप्शनच्या थोडासा बाहेरच होता हा बॉल. 5 बॉल 8 ची गरज आहे या मॅच मध्ये. 5 चेंडू 8 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. चला भालसंघ आपण रेडी राहा. खेळाडू कक्षाच्या दिशेने आपल्याला वाटचाल करायची. भालसंघ 5 चेंडू 8 धावा. अकुटप्प्याचा बॉल होता, टायमिंग झालं नाहीये. चेतन मात्रे वेगाने आलेत. झेल तर झालाच नसता, मात्र त्यांचे प्रयत्न चांगले होते. 2 धावा इथे मिळालेत. त्यामुळे स्वतःचा बॅलन्स त्याने बॉलवरती टाकलं. 2 धावा इथे मिळालेत. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. 4 चेंडू 6 धावांची गरज. हळूहळू मॅच आपण पाहतोय. हेच तर क्रिकेटचं समीकरण. अशीच मॅच उंबारली आणि तुम्हाला वाडेघरमध्ये पाहायला मिळाली, ज्यावेळी मॅच शेवटच्या बॉलवरती गेली आणि त्यानंतर निलेश कापसेने मारला तो गोल्डन सिक्सर. त्याच्या आयुष्यातील तो नक्कीच आठवणीत राहणारा षटकार होता. 4 बॉलमध्ये 6 या मॅचमध्ये करायचे आहेत. कमबॅक करावं लागेल. वेळ जास्त घेत आहेत असं पंच दर्शवत आहेत आणि आम्ही त्या सूचना करू. 4 बॉल 6 रन्स. संदीपचा पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न होता, ऑफ स्टंपच्या बाहेर होता. पंच वाईटची खून करतायत. हातावरती नियंत्रण नाहीये संदीप म्हात्रे यांच्या. 4 बॉल 5 आता या मॅच मध्ये करायचे. मॅच जी कठीण वाटत होती 7 बॉल 14 ची, ती आता 4 बॉल 5 वरती आली आहे. संदीपचा पुढचा बॉल राईट मोर द विकेट. हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्रक्षे डीप मध्ये, तिथे फिल्डिंग खराब आहे. धावा 4 मिळतील. येतोय चौकार. मॅच खुली झाली आहे. 3 बॉल मध्ये आता फक्त 1 धाब्याची गरज. बॅटिंग करत असताना मॅच मध्ये 11 बॉल मध्ये 23 वरती बिंदास नाबाद आहे. अक्षरशः मॅच ही खेचून काढली आहे बिंदास आणि सुनील मुंडेने. 3 बॉल मध्ये आता फक्त 1 धावेची गरज. विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना तुम्ही पाहतायत संघ आगासन 40+ अध्यक्ष चषक मध्ये आपण पाहिलं सुभाष मुंडे यांनी पुरस्कृत केलं होतं. सुभाष मुंडे सुद्धा नेहमीच रेग्युलर 40+ आगासन संघावरती विश्वास दाखवतात. केजू मुंडे आमचे सामना पाहत असेल, त्यांचे हार्दिक स्वागत. पंचांचा सिग्नल आलेला आहे. वाईट म्हणजे 3 चेंडू राखून हा सामना जिंकलाय. मैदानाच्या आत